नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये. आणि आपण बघा आलो आहे आज काही कामाने म्हणजे विशेष कामानिमित्त पंढरपुराला. तुम्ही नदी बघून ओळखलंच असेल, ही आहे चंद्रभागा नदी. आणि आपण जाणार आहोत उद्या निर्जला एकादशी निमित्त महापूजेसाठी पंढरपूरला. तर आता आलो आहे आपण पंढरपूरला. आता नदी ओलांडत आहे चंद्रभागा तीर, गर्जे भीमा तीर, नामाचा गजर. तर बघा, मी आता पुढे तुम्हाला सांगणारच आहे काय काय होईल ते. आता आपण करत आहे पंढरपुरात आपण आता पोहोचत आहे. तर बघा, इथे पोहोचलो आहे आपण संत गजानन महाराज संस्थान येथे. तर इथेच थांबणार आहोत. इथे खूप छान राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था आहे. तर बघा, सामान घेऊन आम्ही गाड्या लावून पार्किंग करून आता जात आहे रूममध्ये. आणि रूममध्ये जाऊन थोडंसं आराम करून, इकडे आहे वारकरी यांचा पुतळा, हे आहे प्रवेशद्वार. नंतर आलो आहे आम्ही खाली फ्रेश होऊन. आणि तिघी विहिणींनी काढले फोटो. तर थोडा वेळ आम्ही इथे दर्शन वगैरे करून थोडी विश्रांती केली. आणि आता सकाळी 2 वाजता उठून आम्ही गेलो मंदिरात. मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे तिथल्या जे कॅमेऱ्यांनी आम्हाला फोटो दिले तेच फोटो मी टाकत आहे. तर पांडुरंगाची छानपैकी महापूजा झाली माझ्या मुलाच्या आणि सुनबाईच्या हस्ते. बघत असाल तुम्ही, त्यांच्या गळ्यात घातले तुळशी हार पांडुरंगाचे आणि रुक्मिणी मातेचे. तर इतकी छान पूजा झाली आणि खूप छान वाटलं. त्यात फक्त आम्हाला 10 जणांनाच परमिशन होती. तर त्यांचेही 2 मेंबर घरी आणि आमचेही 2 मेंबर घरी राहिले. तर त्यांची पूजा पुढच्या वेळेस होईल कदाचित, जेव्हा योग येईल तेव्हा. तर आम्ही असे 3 परिवार आलो, आमचे 2 आणि आमच्या सुनबाईच्या माहेरचा 1 परिवार, असे 3 परिवार एकत्र येऊन पूजा केली 10 जणांनी घेत जाऊन. तर इतकं छान प्रसन्न वाटत होतं पूजा बघून. अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं की पांडुरंगा किती तुझी कृपा, असं वाटत होतं. आणि खरंच पांडुरंगाने ऐकलं आपलं. माझ्या विहीणबाईंनी नवसच बोलला होता पांडुरंगाला की माझ्या मुलीचं लग्न झालं की जावयाच्या आणि मुलीच्या हाताने महापूजा घालीन. आणि त्यांची इच्छा खूप लवकर पूर्ण झाली. तर पांडुरंगाची कृपा, आपलं काय शेवटी. तर बघा, नंतर आम्ही पूजा झाल्यावर बाहेर आलो प्रदक्षिणा घालून. आणि पुंडलिकाच्या पायरीशी आम्ही सर्वांनी खेळल्या फुगड्या. खूप छान वाटलं, फोटो काढले, फुगड्या खेळल्या, खूप एन्जॉय केला. आणि सर्वांचे फोटो काढून झाल्यावर आम्ही आता पुढे निघत आहे पुढच्या प्रस्थानाला. फुगड्यांची खूप मजा, सर्वांनी फुगड्या खेळल्या, कोणीच नाही राहिलं. तर सर्वांच्या फुगड्या खेळून झाल्या. आता आपण जात आहोत परत त्याच ठिकाणी जिथे आपण राहण्यासाठी रूम घेतलेली आहे गजानन महाराज संस्थानवर. हे आमच्या मुली आहेत, त्यांनी दोघींनी पण फुगडी खेळली. तर इतकं कौतुक वाटलं त्यांचं, खूप छान. दोन्ही विहिणी. आणि विशेष एक, आम्ही दोघी जावांनी न सांगता अचानकच आमच्या दोघींच्या साड्यांचा कलर केशरीच झाला. त्यामुळं सर्वांनाच एक वेगळं कुतूहल झालं की दोघींनी कसं काय न ठरवता सारख्या साड्या नेसल्या. तर बघा, छानपैकी एकमेकांचे दर्शन घेतले. तिघींची फुगडी, दोघींची फुगडी झाली. खूप हसत खेळत वातावरणात आमच्या महापूजा पार पडली. आमच्या साहेबांनी पण फुगडी खेळली. कधीच त्यांनी फुगडीचा हे केला नाही, पण आज सर्वांनी आग्रह केला तर त्यांना नाहीच म्हणता आले नाही. बघा, 1-2 वेळा कशी तरी खेळली बुजत. आणि मुलींनी ते फार एन्जॉय केला. आणि आता आपण फोटो सेशन वगैरे करून निघत आहोत घरी. तर चला, आता तुळजापूरला जायचा विचार आहे, पण तुळजापूरला आलो, इथे आहे ट्रॅफिक जाम आणि मंदिरात पण आम्हाला दर्शन झालेच नाही. आम्ही पासेस घेऊन पण जाणार होतो, पण सांगितलं की खूप वेळ लागेल
ना तर तिथे आम्ही फोटो काढले ना काही. तसंच माघारी परत आलो मंदिराच्या पायरीशी जाऊन दर्शन घेऊन. तर चला आता आपण बघा, इथे आहे महाराजांचा पुतळा. खूप छान पुतळा आहे महाराजांचा. तर आता आपण जात आहे घरी. ते गेले त्यांच्या मार्गाने पुण्याला, आम्ही चाललो आमच्या मार्गाने संभाजीनगरला. जाता जाता आम्ही एक दोन ठिकाणी थांबून चहा पाणी घेणार आहोत. आणि वातावरण इतकं छान प्रसन्न होतं. हे आहे कपिलधार, तेथील दृश्य बघा मंडळी. आपण थांबलेलो एका ठिकाणी चहा घ्यायला. इतकं सुंदर वातावरण आहे. छान असं एकदम मस्तपैकी चहा घ्यायचा आणि पुढे निघायचं संभाजीनगरला. हॉटेल एकदम मस्त होता. खूप मोठा रोड आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.